तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की आपलं अंतरंग शुद्ध असलं पाहिजे, बाह्य आवरणाला काहीच महत्त्व नाही. म्हणून त्या अभंगामध्ये काय म्हणतात, सोनियाचा कळस माझी भरीला सुरारस, काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जन, मृत्तिकेचा घट माझी अमृताचा साठ, तुका म्हणे हित ते मज सांगावे त्वरित. तर काय म्हणतात तुकाराम महाराज, जर सोन्याच्या पात्रात दारू भरली तर ते सोन्याचे पात्र कितीही जरी चांगले असले तर त्या सोन्याच्या पात्राला काही किंमत आहे का? त्याचप्रमाणे मातीच्या मडक्यात अमृताचा साठा केला तर त्या अमृताला मडक्यामुळे काही दोष लागेल का? किंवा ते अमृत अपवित्र होईल का? आणि म्हणून म्हणतात की जे अंतरंगात वाईट असतात ते वाईटच असतात आणि जे अंतरंगात शुद्ध असते ते शुद्धच असते. आणि म्हणून या उदाहरणाद्वारे आपल्याला सांगतात की बाह्य आवरणाला महत्त्व नाही, आपलं अंतरंग शुद्ध असलं पाहिजे, आपलं अंतरंग पवित्र असलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजन हो, आता माझे हित ज्यामध्ये आहे ते कृपा करून लवकरात लवकर तुम्ही मला सांगा. म्हणजे संताला ते विचारतात की कृपा करून सांगा की माझे हित कशामध्ये आहे. म्हणून या अभंगाद्वारे म्हणतात की आपलं अंतरंग शुद्ध असलं पाहिजे. रामकृष्ण.